नमस्कार. आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. या बातमीची सुरुवात 1 मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल. त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत. भारताने यूकेमध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे, विशेषतः मँचेस्टरमधील हीटन पार्क सिनेगॉगच्या बाहेर झालेल्या या हल्ल्याचा. ही घृणास्पद घटना गुरुवार 2 ऑक्टोबर 2025 रोजी घडली, जी दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या दिवशी होती. गाडी चालवून लोकांवर हल्ला करणे आणि चाकूने वार करणे अशा स्वरूपाच्या या हल्ल्यात ज्यू समाजाच्या 2 सदस्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. सिरियन वंशाच्या ब्रिटिश नागरिक असलेला जिहाद अल शामी या हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की ही दुःखद घटना दहशतवादाच्या वाईट शक्तींकडून आपल्यासमोर असलेल्या आव्हानाची एक गंभीर आठवण करून देते. नवी दिल्लीने पीडितांच्या कुटुंबियांना तीव्र शोक व्यक्त केला आणि युनायटेड किंगडमच्या लोकांसोबत आपली मजबूत एकता दर्शवली. भारताच्या अधिकृत निवेदनात दहशतवादाचा मुकाबला करणे आणि त्याला पराभूत करणे यासाठी जागतिक समुदायाच्या तातडीच्या गरजेवर जोर देण्यात आला आहे. दहशतवादाचा दीर्घकाळ बळी ठरलेल्या राष्ट्राकडून आलेला हा एक शक्तिशाली स्पष्ट संदेश आहे. जग या ताज्या संकटाशी झुंजत असताना भारताची ठाम भूमिका हे मूलभूत सत्य पुन्हा एकदा अधोरेखित करते. दहशतवादाविरुद्धची लढाई एक सामूहिक अपरिवर्तनीय जागतिक आज्ञा आहे. आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमधील पुढील पाऊल काय असेल याची आम्ही वाट पाहत आहोत. आमच्या सविस्तर अहवाल